माहिती समोर आलेली आहे की जवळपास 12,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्याच्यामुळे सरकारला 162 कोटी रुपयांचा चुना लागलेला आहे। मी याआधी सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे। आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला IT डिपार्टमेंटनी ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे, ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे। ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते, जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे। 12-14 हजारचा डेटा हा आम्हाला IT विभागाकडनं मिळालेला आहे। आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या 12-14 हजारमध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युइन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट्स नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का, किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का। याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीचंच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं नाही। साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल। शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे। त्यावेळेला 28 जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली 1 जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये होती। मला आपल्या माध्यमातून सांगायचे की 50 लाख असे अकाउंट्स आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं, जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं। म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना ह्या स्कीम पुरतच नाही, पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे। पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल, घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते। काही असे असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आला आहे पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे। त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही, त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही। बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जे घोटाळा होत आहे, पैशाचा फ्रॉड होत आहे, जसं की जी आपली लाडकी बहीण योजना आहे त्या बाबतीतले काय काय आहे तुम्ही आधीच प्रॉब्लेम आहे ते आधीच बघून घेऊ शकता। लाडकी बहीण योजना खाते जोडणी, पैसे न मिळणे आणि त्यावरचे उपाय काय होते ते नियम। जसे लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलेच्या बँक खात्यात थेट पैसे DBT जमा होतात। आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल तर पैसे जमा होत नाहीत। पत्नीचे खाते नवऱ्याच्या नावाखाली असेल तर समस्या। आता जसं मॅडमने सांगितल्याप्रमाणे जर महिलेचे स्वतःच्या खात्याऐवजी नवरा कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचे खाते आधाराशी जोडलेले असेल तर पैसे त्या खात्यात जातात। यात चुकीचं प्लॉन्टिंग नाही पण ही या तांत्रिक त्रुटी आहे। उपाय स्वतःचं खातं आधाराशी लिंक करून घ्या। तुम्ही कधी आजही तुमच्या हस्बंडशी या फिर कोणत्याही नातेवाईकाशी तुमचं आधार लिंक असेल तर ते तुम्ही आता चेक करून घ्या। गुन्हे किंवा फसवणुकीचा धोका योजनेत 14 हजाराहून अधिक पुरुषांनी लाभ घेतल्याचं उघड झालं आहे। त्या योजनेमध्ये 14 हजारपेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतल्याचं उघड झालं आहे। अंदाजे 2,144 कोटीचा गैरवापर झाला। तपास सुरू आहे आणि दोषीवर कारवाई होणार आहे। अपात्र लाभार्थ्यांना ओळखत जात आहे आणि हे पुढील हप्ता बंद होणार आहे। अपात्र जे लाभार्थी आहेत त्यांचा हप्ता पुढील बंद होणार आहे। काय करावे उपाय आणि तक्रार मार्गदर्शिका जसे आधार बँक खाते लिंक तपासा। UIDAI वेबसाईटवर जाऊन तुम्ही बँक स्टँडिंग स्टेटस पाहू शकता। स्वतःचे खाते आधाराशी लिंक करा। जर तुमचे खाते तुमच्या हस्बंडच्या बँक पासबुकला लिंक असेल तर तुम्ही ते तुमच्या पासबुकला करून सने टोल फ्री नंबर जसा आपल्या याचा आहे त्याच्यावर बोलून सने करू शकता। जसे अर्ज मंजूर आहे पण पैसे मिळाले नाहीत, नारी शक्ती ॲप किंवा लाडकी बहीण पोर्टलवर लॉग इन करून त्रुटी तपासा व दुरुस्त करा। तुम्ही जसं नारी शक्ती ॲपवर जाऊन तुमच्या त्रुटी दुरुस्त करू शकता, तक्रार नोंदवू शकता। त्यामध्ये ऑनलाईन अधिकृत पोर्टलवर ग्रीव्हन्स फॉर्म किंवा टोल फ्री नंबर 181वर कॉल करू शकता। नारी शक्ती ॲप अंगणवाडी कार्यालय इथे सुद्धा जाऊन तुम्ही तक्रार करू शकता। तसेच यांचा हॉटस्पॉट आपला व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर आहे 9861717171
याच्या तक्रार त्याच्यावर पण सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. तक्रार 30 दिवसाच्या निवारण केली जाते. ते व्हॉट्सअपवर 72 तासामध्ये. त्यामध्ये सारांश आहे परिस्थिती. जसं नवऱ्याचे इतराचे खाते आधाराशी लिंक, फसवणूक झालेली, पैसे आले नाहीत किंवा कारण उपाय. त्यामध्ये स्वतःचे खाते आधाराशी लिंक करा. सरकार तपास करत आहे, दोषींवर कारवाई होईल. UIDAI वर स्टेटस तपासा आणि तक्रार नोंदवा. धन्यवाद.